नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, विमर्श विथ विशालमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत करतोय. इंटरेस्टिंग टॉपिक आहे जो माझ्या समोर आला तो आपल्या समोर मी सांगणार आहे. सध्या बऱ्याच गृहनिर्माण सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटच्या विविध केसेस समोर येत आहेत आणि त्याच्यामध्ये सोसायटीचे अध्यक्ष हे जणू स्वतःला सुपरमॅन किंवा सुपर पॉवर किंवा कमिटी ही स्वतःला दैव समजायला लागलं असं चित्र एकंदर समोर आलेलं आहे. विषय असा आहे की एक गंमत झाली आणि ती गंमत तुम्हालाही नक्कीच गमतीशीर वाटेल की नक्की सोसायटीच्या अध्यक्षांनी काय करावं, सोसायटीच्या अध्यक्षांनी कितपत इंटरेस्ट घ्यावा एखाद्या गोष्टीमध्ये. म्हणजे एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये अशी गोष्ट घडली आणि ती माझी सोसायटी होती की त्यामध्ये अध्यक्षांनी स्वतः एक फतवा काढलेला आहे की 15 वर्षाच्या पुढे जर सोसायटीमध्ये गाड्या असतील तर त्या चालणार नाहीत. मला कळत नाही नक्की सोसायटीतले अध्यक्ष, सचिव, खजिनदार हे स्वतःला काय समजतात. मला वाटतं हे एक प्रायोजन आहे हे सगळं बघण्यासाठी किंवा त्यांना एक आपण ट्रस्टी म्हणून अपॉइंट करतोय पण स्वतःला ते मालक समजतायत का, ही खंत माझ्या मनात आलेली आहे. बऱ्याच सोसायटीमध्ये अध्यक्ष हा म्हणजे देवदूत, अध्यक्ष सचिव म्हणेल तेच फायनल, परंतु तसं नसतं. कारण नागरिकांना त्यांच्याकडे किंवा सदर सोसायटीकडे बघायला वेळ नसतो. वेळ नसल्यामुळे अशा लोकांचं बरंच फावतं आणि जेणेकरून विविध प्रकारचे फतवे काढले जातात. फतवा हा शब्द या ठिकाणी योग्य का आहेत, कारण की त्यांची वागणूक ही कायद्याला धरून आहे का, हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. उदाहरणार्थ, माझ्या सोसायटीमध्ये घटना घडली की त्यांनी मला सांगितलं की तुमची गाडी यापुढे तुम्ही सोसायटीमध्ये पार्क करू शकत नाही. मी त्यांना म्हटलं का करू शकत नाही. ते म्हणाले की तुमच्या गाडीला, टू व्हीलरला 15 वर्ष पूर्ण झाले आणि आरटीओ दृष्ट्या ती अनफिट आहे. आता वास्तविक आरटीओचा आणि सोसायटीच्या अध्यक्षांचा त्या गाडीचा काही संबंध नाहीये. त्या सोसायटीच्या गाडीचे पैसे जे सोसायटीला द्यायचे ते मी रीतसर देतोय, त्यामध्ये काही अडचण नाहीये. परंतु असं असूनही हा एक नवीन फतवा जाहीर केला ज्याचा मला निषेध करावा असं वाटला. आणि इंटरेस्टिंग मध्ये बऱ्याच सोसायटीमध्ये अशा गमतीशीर गोष्टी होत असतात. अहो, ते आरटीओ आले आणि आम्ही बघून घेऊ ना, पण नाही, सोसायटीमध्ये गाड्या जास्त म्हणून नवीन नियम काढला. मला वाटतं अशा प्रकारच्या कुचेष्टा आणि फार गमतीशीर गोष्टी बऱ्याच सोसायटीमध्ये घडत असतील आणि मला वाटतं की हा अन्याय कदाचित फ्लॅट घेऊन आपण चूक केली का असंच बऱ्याच वेळा सदनिका धारकांना वाटतं. परंतु दुर्दैव असतं की आपल्या बिझी शेड्यूलमध्ये सोसायटीकडे बघायला वेळ नसतो. याच्यामध्ये जे काय म्हणतील ते सर्व फायनल असतं कारण की आपल्याला वेळ नसतो. अशा सर्व प्रकारच्या गोष्टीसाठी आणि ह्या प्रकारासाठी आपण त्याचे पिसले जातो. त्यामुळे मला वाटतं की आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे. गृहनिर्माण सोसायटीमध्ये जे कोणी आहेत तुम्ही सदस्य त्यांनी जागरूक असले पाहिजेत. असे फतवे सहन नाही करायला पाहिजे. अॅन्युअल जनरल मीटिंगला, एजीएमला आपण अटेंड झालं पाहिजे. नाहीतर सोसायटीने हे ठरवलंय, मीटिंगमध्ये हे ठरलंय, एजीएम मध्ये हे झालं, ह्याच्या खाली आपल्या तोंडावरती कुलूप लावलं जातं जे निंदनीय आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. आणि दुर्दैवानं आपल्यासारख्या कष्टकरी जो पैचा हिशोब ठेवतो आणि पैसे कमवतो त्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. एक गमतीशीर बाब आली की आमच्या सोसायटीचा अध्यक्ष हा कदाचित आरटीओ इन्स्पेक्टर झालाय. ही गमतीशीर बाब तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तुमच्या सोसायटीमधील एक प्रसंग जर असा झाला असेल तोही सांगा. धन्यवाद.